लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काल रात्री दिल्लीमध्ये गुप्त बैठक झाली। या बैठकीमध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा देण्यात आला। तसेच या बैठकीमध्ये युतीवर देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना झाले। मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास तिघांमध्ये झालेल्या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढण्याची अनुकूलता देवेंद्र फडणवीस यांनी दर्शवली असल्याची माहिती मिळते। युतीवर चर्चा केल्यास पक्षाला काय फायदे आणि तोटे होऊ शकतात याचं समीकरण सुद्धा अमित शहा यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेलं आहे, अशी माहिती सुद्धा मिळते। शिवसेना स्वबळावर लढण्याचा नारा देत असल्यामुळे भाजपनं राज्यामध्ये स्वबळावर लढण्यास हरकत नाही असा अहवाल फडणवीस यांनी भाजप अध्यक्षांकडे दिला आहे। फडणवीस यांनी 48 लोकसभा मतदारसंघाचा अहवाल सादर केला असून लोकसभा उमेदवारीवर चर्चा देखील झाली आहे। ही बैठक झाल्यानंतर पहाटे मुख्यमंत्री मुंबईमध्ये परतलेत आणि पुन्हा एकदा सकाळी 9 वाजता सोलापूरमध्ये हजर देखील झाले।